नमस्कार मंडळी, आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच असेल आपल्या सीरीजमध्ये हा आहे दिवस 4था. गावरान पिल्लांची काळजी कशी घ्यावी. तर हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही डे 1, डे 2, डे 3 आणि डे 4 पाहिलंच असेल आणि डे 4 पाहतच आहेत. तर मी तुम्हाला सांगतोय सर्वप्रथम योग्य काळजी घेतली तरच पिल्ले सोन्यासारखी चमकतात आणि चुकी केली तर पिल्ली एका आठवड्यात पडतात. समजलंच असेल तुम्हाला. तुम्ही जेवढी पिल्लांची काळजी घ्याल, तेवढी तुमचे पिल्लं सोन्यासारखी चमकतील आणि तेवढी तुम्ही पिल्लांची कमी काळजी घ्याल, तेवढी तुमची पिल्ले म्हणजे मरून जातील, मृत्यू पावतील, कमी काळजी घेतल्याने. तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतोय, आता आपण आपल्या ब्रूडिंग सेटअपमध्ये आलेलो आहे. हा ब्रूडिंग सेटअप आहे आपला नॅचरल ब्रूडिंग सेटअप. तुम्ही बघू शकत असाल आपल्या स्क्रीन समोर एक कोंबडी दिसत आहे. त्या कोंबडीच्या खाली आपण नॅचरल पद्धतीने पिल्ली ठेवलेली आहेत. कारण की ही गावरान कोंबडी आहे. या गावरान कोंबडीला खूप सुंदर प्रकारे नॅचरल पद्धतीने वाढण्याची खूप इच्छा असते व आपण तसं करत नाही. आपण त्यांना ब्रूडिंग सेटअप बनवतो. त्यांना ब्लफ आणतो, वायरिंग इलेक्ट्रिसिटीवर वाढवतो व त्यांची त्वचा व मांस हा जास्ती मजबूत न राहता थोडा लूज राहतो. तर आपण तसं करत नाही. आपण नॅचरल हॅचिंग करतो, नॅचरल ब्रूडिंग करतो व लास्टपर्यंत आपण नॅचरल ब्रूडिंग आणि नॅचरल हॅचिंगच करणार आहोत. कारण की हीच गावरान कोंबडीची खरी ओळख आहे. तुम्ही बघू शकता आपण हिला जमिनीवरच खाद्य टाकलेले आहे. गावरान कोंबडी ही जमिनीवरच खाते व आपण जमिनीवर खाते, पण याच्याने इन्फेक्शन होऊ शकतात पिल्ल्यांना. हे मला माहिती आहे. का आपण जमिनीवर टाकलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. ही गावरान कोंबडी वाकरते. तुम्ही तिला डिशमध्ये खाद्य दिलं, ती खाली सांडवणारच आहे. म्हणून आपण सगळ्यांना थोडं-थोडं जमिनीवरच टाकलेलं आहे. हे खाद्य ही बघा वाकरत आहे, तुम्हाला दिसत असेल. हे खाद्य संपवतील आणि जमिनीवरचं पूर्ण खाद्य समाप्त होईल व आपण जमिनीवर तूस टाकणार आहे. तांदळाच्या वरचा तूस असतो तो टाकणार आहोत. आता सध्या ही साफ-सफाई करून तूस टाकायचं आहे. ते पण तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात त्याचे फायदे काय होतात. तर सर्वप्रथम पिल्ले घरी आली किंवा पिल्ले फुटली. सर्वात पहिली चुकी लोक काय करतात? पाण्यात काहीही टाकत नाहीत आणि पिल्ले ताण, स्ट्रेस घेतात आणि पाय सुटतात. म्हणजे पाय लुकडे होतात, म्हणजे पाय एकदम कमजोर होतात आणि मरून जातात. मी काय करतो बघा, पिल्ले कोंबडीने फोडल्याच्या नंतर किंवा बाहेरून आणल्याच्या नंतर त्यांना लगेच गुळाचं हलकं पाणी देतो, म्हणजे हलकं कोमट पाणी देतो. गुळामुळे पिल्लांची ऊर्जा लगेच वाढते, प्रवासातील थकवा कमी होतो आणि पचन ताबडतोब सुरू होतात. तर आपण त्यांना स्टार्टिंगला गुळाचं पाणी देतो. कंटिन्यू 3 दिवस त्यांना गुळाचं पाणी व मक्याच्या भरड्यावरच असतात किंवा जास्तीत जास्त मक्याचा भरडा अवेलेबल नसला आपल्याकडे, तर तांदळाचे कणे असतात ते आपण पिल्लांना देतो व पिल्ले अशीच आपल्या मोठ्या एका झापमध्ये असतात. त्या झापमधून पिल्ले बाहेर पण येऊ शकतात आणि आतमध्ये पण जाऊ शकतात. फक्त या कोंबडीच्या खाली आपण तसा झाप ठेवलेला नाही. ही आता जस्ट 1 दिवस झाला असेल तेव्हा फुटलेली आहे आणि यांची क्वालिटी तर बघू शकता आणि कोंबड्याची क्वालिटी तर बघू शकता. तुम्ही थंबनेल बघूनच या व्हिडिओमध्ये आला असेल, तर हाच थंबनेलला फोटो दिलेला आहे मीनी. खूप सुंदर अशी पिल्लांची ग्रोथ आहे ही. तर हिला आपण आता मक्याचा भरडा टाकणार आहोत, कारण की हिला आता सध्या आपण मॅक्स फीड असते, ती मोठ्या कोंबड्यांची फीड आहे मॅक्स फीड. म्हणजे जरा मोठे मीडियम साईजचे 2 महिन्याच्या पिल्लांची फीड थोडी टाकलेली होती त्यांना, तर यांना आता आपण मक्याचा भरडा टाकू. काही लोक पाण्यात पहिल्या दिवशी औषधं टाकतात. हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. पहिला दिवस फक्त गुळाचं पाणी, इलेक्ट्रोलाइट पावडर पण टाकू शकता आणि पाणी थोडं कोमट गरम ठेवा. औषधं दुसऱ्या दिवशीपासूनच चालू करू शकता. आणि पिल्लांचे तापमान, तुम्ही ब्रूडिंग सेटअप बनवत असाल तर तापमान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. गावरान पिल्लांचे स्टार्टिंगला तापमान 32 ते 35 सेल्सिअस तापमान लागतो. तापमान चुकला तर पिल्ले गोला होतात, आवाज करतात, वाढ थांबते, सर्दी, शिंका लागते. सोपे नियम: पिल्लं दिव्याखाली गोळा, थंडी. म्हणजे पिल्लं एकामेकांवर असली ना तर त्यांना थंडी वाजते. दूर पळत असली तर उष्णता प्रॉपर आहे. पिल्ले ते आपल्या ब्रूडिंग सेटअपमध्ये फिरत असली तर प्रॉपर आहे. तुमचा 32 ते 35 याच्या दरम्यानच तुम्हाला तापमान हा सेट करून ठेवायला लागेल. याच कारणामुळे आपण नॅचरल ब्रूडिंग करतो.
कारण की नॅचरल ब्रूडिंगमध्ये कोणता टेन्शन नसतं. फक्त कोंबडीला वेळेवर खाद्य द्या, वेळेवर पाणी चेंज करा, वेळेवर औषध द्या, वेळेवर व्हॅक्सिन द्या. आपण यांना फक्त 7व्या दिवशी लासोटा व्हॅक्सिन मारतो आणि 14व्या दिवशी लासोटा बूस्टर मारतो. कारण की तेच 2 रोग आपल्याकडे जास्ती करून येतात व CRD पण येतो. पिल्लांना शिंका होणे, पाय सुकणे व मृत्यू पावणे हा कॉमन आहे. कारण की पिल्लांच्या तुम्ही जमिनीवर डायरेक्ट पिल्ली ठेवली तर त्यांना हा प्रॉब्लेम येणारच आहे. हा रूम पूर्ण पॅक नाही आहे. हा रूमाला म्हणजे हवा येण्यासाठी आपण एक खिडकी आहे, त्या खिडकीतून हवा येते. तर बघू शकता इथे आपण फक्त 3च कोंबड्या ठेवलेल्या आहेत. कारण की आता आपल्या सध्या 3च कोंबड्या फुटलेल्या आहेत. कोंबड्यांची ग्रोथ आणि प्रत्येक कोंबडीखाली एक ड्रिंकर ठेवलेला आहे. व रोज सकाळी आपण या पिल्लांना गरम कोमट पाणी देतो व 3 दिवस स्टार्टिंगला कंटिन्यू आपण त्यांना म्हणजे गडूळ गुळाचं पाणी दिलं होतं. कोणत्याच पिल्ल्याला गूळ हा कमी नाही गेला पाहिजे. त्याच्यामुळे जास्ती गुळाचं पाणी दिलं आणि इथेच आपलं पाणी तापवण्याचा सेटअप आहे म्हणजे चूल आहे. याच चुलीवरचं पाणी हे पिल्ले पितात व आपण मोठ्या कोंबड्यांना देखील गरम कोमट पाणी टाकतो. चला आता आपण बाहेर जाऊया शेडमध्ये. तर बघू शकता ही मुक्त संचरणमध्ये फिरणारे आपले गावरान कोंबडे आहे. डे 1 म्हणजे पहिल्या दिवशी गुळाचं पाणी, इलेक्ट्रॉन पावडर दिल्याने खूप सारे फायदे होतात. डे 2 किंवा म्हणजे तुम्ही गुळाचं पाणी दिलं तर त्यांना मक्याचा भरडा चालू करणे. 1 घंटा नुसतं पाण्यावरच ठेवा त्या पिल्लांना हाणली तर बाहेरून. त्याच्याने त्यांना ऊर्जा मिळते, त्यांची शक्ती वाढते व ते ॲक्टिव्ह राहतात. मक्याचा भरडा, तांदळाचं कणी देऊ शकता तुम्ही पिल्लांना. स्टार्ट लगे 7 दिवसाच्या नंतर तुम्ही त्यांना स्टार्टर फीड देऊ शकता. स्टार्टर फीड दिल्याने पण खूप सारे फायदे होतात पिल्लांना. आणि जमिनीवर तुम्ही भुसा टाका. मी तुम्हाला सांगलेलं होतं. ते तांदळाच्या वरचा तूस असतो. ते तुम्ही जमिनीवर टाका. त्याच्यावर कोंबडी ठेवा. प्लास्टिकची शीट नका ठेवू किंवा प्लास्टिकचं ताडपत्री नका ठेवू. त्याच्याने तुमचं पाणी सांडलंच तर ते सुकणार नाही व त्या ताडपत्रीवर राहील आणि पिल्लांना तो पाणी स्पर्श होईल आणि पिल्लांना थंडी लागेल आणि पिल्ले मृत्यू पावतील. हळद, गूळ, कोमट पाणी हा तुम्ही देऊ शकता सकाळी स्टार्टिंगचे 3 दिवस. हळद टाकण्याचे पण खूप सारे फायदे आहेत. पचन वेगाने होते, ताण कमी होतो, इम्युनिटी पॉवर वाढते. तर अशा प्रकारे आपण त्यांना लासोटा 7व्या दिवशी लासोटा देतो आणि 14व्या दिवशी लासोटा बूस्टर देतो. ही आपली म्हणजे हा आलेला आपला अनुभव आहे. 1.5 वर्ष झाली आपण गावरान कुक्कुटपालन करतोय. याच्यामध्ये मी या सीरीजमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे आपण आपला अनुभव मी तुम्हाला या 30 दिवसांमध्ये सांगणार आहे. 30 दिवसाचे वाढूही शकतात व कमीही होऊ शकतात. कारण की आपल्याला कंटेंट शोधण्यासाठी खूप डिफिकल्टी येत आहेत. कारण की कंटेंट शोधणे म्हणजे खूप मोठा टास्क आहे. तर बघू शकता आपल्या मुक्त संचरणमध्ये A1 क्वालिटीच्या गावरान कोंबड्या. तर ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली? गावरान पिल्लांची काळजी छोटी नाही, पण योग्य केली तर पिल्ले तगडी बनतात व 1 महिन्यात वजन दुप्पट होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच डे 5 मध्ये. धन्यवाद.